नमस्कार, पुन्हा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती. कोकणचं आम्ही त्या चॅनलवरती मित्रांनो. तर आपण आता कोकणामध्ये लगभग 4था दिवस आहे. आपण पहिल्या दिवशी गेलो, आपण पहिला ब्लॉगमध्ये बघायला असेल, आपण बराडी देवीच्या दर्शनाला गेलो होतो कणकवलीला, आंगणेवाडीला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्याला माझा गाव दाखवला. तिसऱ्या दिवशी आपण आमच्याकडे कोकणामध्ये आल्यावर आपण बघाल ना, घरी चिकन खाल्ल्याशिवाय सोडत नाही, चिकन मांसाहारी मटण खाल्ल्याशिवाय सोडत नाही, तर तो पण आपला ब्लॉग दाखवला. आज 4था दिवस परतीचा प्रवास आहे. खेड ते आपण बघाल ना, म्हणजे माझ्या घरापासून आपण ठाण्यापर्यंत परतीचा प्रवास असणार आहे. मग कोणती कोणती गाडी भेटेल हे आपण बघणार आहोत. चला मग परतीचा प्रवास करूया. जो कधी करायचा नसतो कोकणात आल्यावर माणसाला, पण कामानिमित्त किंवा आपल्या म्हणतात ना की आपल्या ह्याच्यानुसार नियमानुसार किंवा म्हणतात ना की कामापुरतं जायचं लागतं शेवटी. तर चला परतीचा प्रवास सुरू करूया. एक दिवसापूर्वी ह्याच वाटेने घरी गेलो होतो, तर तेव्हा मनात खूप आनंद होता की घरी जाणार, खूप म्हणजे सगळ्या घरच्या लोकांना भेटणार, किंवा आपण बघताना की जो लगभग एक जो घरी जायचा आनंद वेगळा होता. आता परतीचा प्रवास आहे, तर ह्या पाऊल इथे उचले ना मित्रांनो अशा प्रकारे. तर चला तरी पण जाऊया पुढे. पुढे जाऊन आपल्याला एस टी पकडायची किंवा टमटम किंवा जे काही भेटेल ते पुढे आपल्याला खेडला पहिले जाणार. नंतर तिकडून आपण कोणती रेल्वे आपल्याला भेटते ते बघूया. चला मग जाऊ का ह्या ठिकाणी जाऊ, दोन्ही ठिकाणी एस टी येतात. तर आपण आय थिंक चाललो आहे समोर. या ठिकाणी लवकर एस टी भेटेल आपल्याला किंवा गाडी भेटेल मित्रांनो. चला मग जाऊया अजून पुढे. तर टमटम भेटले. आता आपण खेळच्या दिशेने रवाना झालो मित्रांनो. लगभग 40 रुपये तिकीट इथून खेळपर्यंत आहे. चला जाऊया मग. लगभग 45 मिनिटाच्या प्रवासात आपण खेळ स्टेशन स्थानक म्हणजे रेल्वे स्थानक त्या ठिकाणी आपण पोहोचलो. चला मग जाऊया रेल्वे स्थानकला. आपण खेडच्या दिशेने चाललो, आपण रेल्वे स्टेशन दिशेने चाललो आहे. अशा प्रकारे आपण तिकीट काढले. खेड ते घाटकोपर लगभग 105 रुपये सेकंड क्लासची तिकीट आहे. कारण बुकिंग ही भेटली नाही मित्रांनो, तर सेकंड क्लासमध्ये प्रवास करणार आपण. चला आपण बघता की 12:10 नेत्रावती एक्सप्रेस ही आपण खेड स्थानकात येणार आहे, आणि 21 आणि 22 हा डबा जनरल डबा आहे. आपण त्या दिशेने आलो आहे. लगभग आपण बघा ना 10 ते 15 मिनटं बाकी आहेत गाडी यायला. तर बघूया. चला बसाय भेटतं का, बसाय भेटणं मग उभारायला भेटलं खूप मोठी गोष्ट आहे. चला बघूया. आज नेत्रावती गाडीला आपण बघा ना थोडी गर्दी कमी आहे, तर बसायला भेटलं योग्य प्रमाणे. तर चला पुढे प्रवास करू. लगभग दुपारचे मित्रांनो 1 वाजले, आणि आता आपली गाडी आहे विनय स्टेशनला या ठिकाणी आले. तर सुपरफास्ट गाडी आहे, तर लवकर आली. आपण बघताय त्या ठिकाणी 1:30 वाजले. आपण वीरला आता आणि समोर माळगाव गाडी पण आली आपण बघताय. लगभग दुपारी 2 वाजलेत आणि गाडी आपण बघता रोहायला पोचले. परतीचा प्रवास चालू आपला.
3 वाजले आणि आपली गाडी ना आता पनवेल स्टेशनला या ठिकाणी पोहोचले. लगभग या ट्रेनमध्ये आपण बघाल ना 80% पब्लिक किंवा आपण क्राऊड या ट्रेन खाली होतो. फक्त आपण पटका प्रवास आहे. ह्याच्या पुढचा स्टॉप आपला ठाणा असेल. तर मित्रांनो हा होता खेड ते पनवेलपर्यंत प्रवास कोकण रेल्वेने आपल्याला बघाल. तर लगभग सकाळी 12:20ला गाडी आली आणि लगभग 4 वाजेपर्यंत मला पनवेल सोडलं. नंतर मी पनवेलनंतर आपल्या कुर्ल्यापर्यंत हार्बर लाईनने गेलो, नंतर घरी गेलो. तर मित्रांनो ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो यावं कोकण आपलंच असं.